नमस्कार. या विशेष विश्लेषणामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरंच एक मोठा गेम चेंजर ठरू शकतो. आपण 500हून अधिक अत्यंत यशस्वी व्यक्तींच्या दैनंदिन सवयींचे अगदी सखोल विश्लेषण करणार आहोत. हे फक्त वरवरचे मोटिवेशन नाहीये बरं का, तर एका अशा सवयीचा वैज्ञानिक प्रवास आहे जी जीवन पूर्णपणे बदलू शकते. चला तर मग बघूया यशस्वी लोकांच्या आयुष्याचा हा पाया नेमका आहे तरी काय. आता साहजिकच पहिला प्रश्न हा पडतो की 500पेक्षा जास्त यशस्वी लोकांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्यात नेमकी कोणती गोष्ट सारखी आढळते. विचार करा. याचं उत्तर खरं तर अगदी साधं पण तितकंच आश्चर्यकारक आहे. ते म्हणजे अत्यंत असामान्य वेळेवर म्हणजेच अगदी पहाटे लवकर उठणे. हो, अगदी बरोबर ऐकलत. हीच ती एक सवय आहे जी एका सर्वसाधारण दिनचर्येला विलक्षण यशामध्ये रूपांतरित करते. तर या साऱ्या मागचं विज्ञान आणि पद्धत समजून घेण्यासाठी आपण काही टप्पे पाहणार आहोत. यशाचे सर्वात मोठे रहस्य, पहाटे 4चे विज्ञान, 8 आठवड्यांचा बदल, सर्वोत्तम मॉर्निंग रुटीन आणि शेवटी 90 दिवसांचे आव्हान. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या भागापासून, यशाचे सर्वात मोठे रहस्य. हे बघा, बहुतांश लोकांची सकाळ कशी असते? सकाळी 8 वाजता उठायचं, घड्याळाकडे बघून घाबरायचं आणि घाईघाईत इतरांच्या मेसेजेसना उत्तरे देत दिवसभर फक्त प्रतिक्रिया देत राहायचं. याला आपण रिॲक्टिव्ह मोड म्हणू शकतो. पण याउलट पहाटे 4च्या सोनेरी तासांमधील शांतता काही वेगळीच असते. जर आपण पहाटे 4 वाजता उठलो तर आपण स्वतःच्या दिवसाचे शिल्पकार बनतो, म्हणजेच प्रोॲक्टिव्ह बनतो. जगाला जाग येण्यापूर्वीच आपल्याला स्वतःसाठी, स्वतःच्या ध्येयांवर काम करण्यासाठी एकदम शांत आणि फोकस्ड वेळ मिळतो. पण हे सगळं फक्त बोलण्यापुरतं नाहीये. यामागे एक पक्कं शास्त्र आहे. आणि तोच आपला दुसरा मुद्दा आहे, पहाटे 4चे विज्ञान. इथे सर्केडियन रिथम म्हणजे काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या शरीराचं एक असं अंतर्गत घड्याळ आहे जे सूर्याच्या हालचालीशी जोडलेलं असतं. जेव्हा आपण निसर्गासोबत आपली झोपेची आणि जागण्याची वेळ जुळवून घेतो ना, तेव्हा शरीराची ऊर्जा आणि सतर्कता नैसर्गिकरित्या सर्वोच्च पातळीवर पोहोचते. यासाठी कोणत्याही कृत्रिम उपायाची किंवा मॅजिक पिलची अजिबात गरज भासत नाही. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे पहाटे 4 ते सकाळी 6 ही विशिष्ट वेळ. या वेळेत शरीरात कॉर्टिसॉल नावाचं संप्रेरक अत्यंत उच्च पातळीवर असतं. आता तुम्ही विचाराल, हे कॉर्टिसॉल काय करतं? तर हेच ते संप्रेरक आहे जे माणसाला सतर्क आणि उत्साही ठेवतं. म्हणजेच जेव्हा आपण यावेळेत जागे असतो तेव्हा आपण निसर्गाच्या ऊर्जेच्या प्रवाहात असतो, त्याच्या विरुद्ध नाही. आणि केवळ शरीरच नाही तर या वेळेत आपला मेंदूही कमाल करत असतो. पहाटे लवकर केलेल्या शारीरिक हालचालींमुळे किंवा व्यायामामुळे शरीरात BDNF नावाचे प्रथिन तयार होते. हे प्रथिन चक्क नवीन न्यूरॉन्स निर्माण करण्यास मदत करते. याचा सरळ अर्थ असा की पहाटेच्या या सवयीमुळे आपला मेंदू खऱ्या अर्थाने विकसित होतो आणि त्याची नव्याने जडणघडण होते. आहे की नाही रंजक? आता हे सगळं ऐकून लगेच उद्यापासून 4 वाजता उठायचं असं ठरवणं सोपं आहे, पण ते प्रत्यक्षात कसं आणायचं? इथेच आपला तिसरा भाग येतो, 8 आठवड्यांचा बदल. झोपेच्या वेळेत एकाएकी आणि खूप मोठा बदल करणं अत्यंत कठीण असतं आणि शरीराला त्याचा मोठा धक्काही बसू शकतो. म्हणूनच इथे सुचवलेली रणनीती अतिशय सोपी आणि टप्प्याटप्प्याने जाणारी आहे. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेत दर आठवड्याला फक्त 30 मिनिटांचा बदल करायचा आहे. हा छोटासा बदल शरीराला अगदी सहज स्वीकारता येतो आणि दीर्घकाळ सवय टिकवून ठेवण्यासाठी हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. ही 8 आठवड्यांची प्रगती कशी दिसते ते बघा. पहिल्या आठवड्यात समजा तुम्ही रात्री 11:30ला झोपून सकाळी 7:30ला उठत असाल तर दर आठवड्याला फक्त अर्धा तास मागे यायचं आहे. असं करत करत 8व्या आठवड्यापर्यंत तुम्ही सहज रात्री 8ला झोपून पहाटे 4 वाजता उठण्याचं लक्ष्य गाठू शकता. घाई न करता संयमाने केल्यास हा प्रवास 100% यशस्वी होतो. आता तुम्ही 4 वाजता उठायला तर लागलात, पण त्यावेळेचं करायचं काय? तर तो आहे आपला चौथा टप्पा, सर्वोत्तम मॉर्निंग रुटीन. ही वेळ वाया न घालवता तिचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यायचा? तर पहाटे 4 वाजता उठून पाणी पिण्यापासून या वेळापत्रकाची सुरुवात होते. त्यानंतर 4:15ला ध्यान करून मन शांत करणं, 4:45ला व्यायामातून ऊर्जा मिळवणं आणि मग 5:30ला थंड पाण्याने आंघोळ करणं. त्यानंतर 6 वाजता हलका नाश्ता. विचार करा, जगाला जाग येण्यापूर्वीच सकाळी 6:30 वाजेपर्यंत तुमचं शरीर आणि मन पूर्णपणे तयार झालेलं असतं आणि त्यानंतरचा वेळ तुम्ही तुमच्या सर्वात महत्त्वाच्या कामासाठी म्हणजेच डीप वर्कसाठी देऊ शकता. या दिनचर्येचा फायदा काय? तर माइंडफुलनेसपासून ते थंड पाण्याच्या आंघोळीपर्यंतची प्रत्येक कृती एकत्रितपणे काम करते. यामुळे तुमचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स मजबूत होतो
आनंदी ठेवणारे एन्डॉर्फिन्स वाढतात, रक्ताभिसरण सुधारते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रचंड मानसिक कणखरता वाढते. यातून मिळणारी शिस्त तुम्हाला कोणत्याही ध्येयावर अखंड लक्ष केंद्रित करायला मदत करते. आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर, 90 दिवसांचे आव्हान. कोणतीही सवय कायमस्वरूपी अंगवळणी पाडण्यासाठी कठोर वचनबद्धतेची गरज असतेच. असं म्हणतात ना की यशस्वी लोक काही रातोरात मोठे नाट्यमय बदल करत नाहीत, ते फक्त लहान मूलभूत गोष्टींमध्ये सातत्याने शिस्त राखतात. महानता ही याच रोजच्या न कंटाळता केलेल्या आणि अजिबात न डळमळीत होणाऱ्या सातत्यातून खऱ्या अर्थाने उगम पावते. आता आपण ह्या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलो आहोत. सगळं विज्ञान आणि पद्धत तर आपण समजून घेतली, पण आता वेळ आहे एका अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाची. ज्यांना जीवनात खरोखरच असाधारण परिणाम हवे आहेत आणि जे स्वतःमधील खऱ्या क्षमतेचा शोध घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी हे 90 दिवसांचे आव्हान स्वीकारून स्वतःचे नशीब बदलण्याची वेळ आता आली आहे का? या एका प्रश्नासोबतच आज आपण इथे थांबूया. या संपूर्ण प्रवासात सहभागी झाल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.